इकडचं वातावरण सगळं महाविकास आघाडीलाच अनुकूल आहे आणि तिकडचं सर्व समाज हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच पाठीशी आहे आणि त्या माध्यमातून पूर्वीसुद्धा निंबे धरणापासून जी काही कामं झाली ती सगळी पवार साहेबांच्याच माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे पवार साहेबांना बाबतीमध्ये सगळं अनुकूलता आहे या मतदारसंघामध्ये, दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामध्ये. परंतु आता ही जी निवडणूक आहे ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे, ज्या ठिकाणी अगदी म्हणजे आपण असे म्हणू की वळसे पाटील आणि देवदत्त निकम असंच चालू होईल इथे. हां, ठीक आहे. आता मग सध्या तर देवदत्त निकम एक अनुकूल वातावरण आहे या मतदारसंघामध्ये. कशावरून? आता मागील इलेक्शन जी झाली आपली विधानसभेची, त्यावेळची परिस्थितीनुसार अनुकूलच वातावरण आहे सध्या देवदत्त निकम यांना. नाही, परंतु या भागामध्ये विकास कामं फार मोठ्या प्रमाणामध्ये केली वळसे पाटलांनी. ठीक आहे, आता विकास कामं काय होतच राहतात, कोणी आले गेले तरी विकास कामे होतच राहणार, फंड मिळतच राहणार. नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की अगदी फार मोठ्या प्रमाणात निधी या आदिवासी भागात तरी वळसे पाटलांनी दिला गेला आहे. हा, ते मान्य आहे ना. तुमचं पाहिलं तर अगदी सरपंच आहेत तुमच्या सोबत आता समोर बसलेले. हां, तुमच्या इथे म्हणजे कोटी रुपयाची कामं चालू आहे हे शिनोली गावात सुद्धा. सरपंच ठीक बरोबर आहे. आहे ना? हो, कामं चालू आहे. कामं कुठे नाही बोलतं, कामं चालूच आहेत ना. मग लोक नाकारतील का त्यांना, असं वाटत नाही? काय होतं माहिती आहे का, आमचं तर आता असं मत आहे ना की काय होतं, सामान्य कार्यकर्त्याशी जे निवडून येतात ना त्यांचा लोकसंपर्कच राहत नाही, फक्त इलेक्शन पुरते ते जवळ येतात, नंतर ना कार्यकर्त्याला नंतर किंमतच दिली जात नाही. म्हणजे निवडणुका आल्या का फक्त जवळ यायचं बस. अशी परिस्थिती आहे. आता माझ्यासारखा कार्यकर्ता मी तर म्हणजे अक्षरशः म्हणजे वळसे पाटलांच्या वडिलांपासून काम केलेला कार्यकर्ता आहे. म्हणजे अण्णासाहेब मगरांच्या इलेक्शनपासून मी इलेक्शनच्या माध्यमातून काम करत आलेलं आहे. परंतु मी एक बघितलं, सच्च्या कार्यकर्त्याला किंमत नाही आहे, प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत. काय होतं, एक ठराविक अशी लोक आहे ना, ते त्यांच्याच लोकांचं फक्त हित बघतात आणि तेवढे ते लोक हे करत असतात. बाकी सर्वसामान्य जनतेमध्ये तुम्ही पुढील 5 वर्षामध्ये त्या लोकांमध्ये जाऊन कामाच्या माध्यमातून लोकसंपर्क साधला पाहिजे, तो साधला जात नाही आहे. एकंदरीत चित्र काय असेल मग या भागात आता निवडणुकीचे? आता इथे तर आहे, अनुकूल आहे चित्र, इकडे तर आहे. तर अजून खालच्या भागाचा काय एवढा अभ्यास, अजून अनुभव मी काय म्हणजे अभ्यास केला नाही अजून खाली काय होईल. परंतु एक आहे का, सगळ्याच पक्षांमध्ये आज अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती आहे की कोण कुठे काय समजायलाच मार्ग नाही आज. इथे शिरोलेगामध्ये काय होऊ शकेल, कोण निवडून येऊ शकेल, लोक कोणाला पसंती देतील? आता काय माहिती का, आता नवीन लोक जे आहेत ना, होतकरू लोक आहेत, त्यांना मला वाटतं संधी देतीलच लोक. कारण आता राष्ट्रवादीकडून लोहकरीताई उभे आहे आणि इकडनं तुतारीकडून माळीताई उभे आहेत वगैरे. काय होऊ शकेल याच्यामध्ये? हा, माळीताईंचं पारडं जड आहे चांगलं. कशामुळे आहे चांगला म्हणजे लोकसंपर्क आहे, पण राजू घोडेचे गावचा लोकसंपर्क चांगला आहे. राजू हो, चांगला कार्यकर्ता आहे. संजय गावरे यांचं काम कसं राहिलं? आता मला एवढा अनुभव नाही. आता संजय गावारी साहेबांवर खाली असायचे तिकडे, इकडे फार आता कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने इकडे दिसायचे. हां, फार तुमचा संपर्क नव्हता? नाही. तुमचं म्हणणं आहे मग माळी आणि घोडे वगैरे हे निवडून येतील? हो, चांगलं अनुकूल वातावरण आहे.